नमस्कार, सुस्वागतम, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं लाफ्टरच्या झुकझुक गाडी, जिचं नाव आहे नो सुपी नूडल्स डब्बा गुल सोबत डबल रेड पे. तर या हास्याच्या गावात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि या झुकझुक गाडी मधल्या 2 टीसींचं आपण पहिल्यांदा स्वागत करूयात. निर्मितीताई सावंत आणि पुष्कर दादा श्रोत्री. ऐक ना निलेश दादा. अरे तू नवा पाहुणा? हो. जोरदार टाळ्या याच्यासाठी. हा नवा आलाय, आज आलायस तू? हो. हे बघ, या पोरांच्या नादी लागू नकोस. हो. ही पोरं आगाऊ आहेत, वाटतात खूप छान पण तशी नाहीये. तुला काय काही सवयी लावतील, डब्बा गुल करायचा वगैरे, असं काही करायचं नाही. कोपऱ्यात वगैरे शांत बस. हा, ह्याच्या नादी लागू नकोस. जा, बेस्ट ऑफ लक. तर ऐक ना दादा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे विचार. हा, एक पोपट आहे, एक पेरू हा. आहे. पोपट पेरू का नाही खात? पोपट पेरू का नाही खात? हा. मूड नसेल ना त्याचा, नसेल खात. नाही रे, पेरू प्लास्टिकचा आहे. व्हेरी गुड. तर ऐक ना, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. एक पोपट आहे, एक पेरू हा. आहे. पोपट पेरू का नाही खात? पेरू प्लास्टिकचा आहे ना, ह्यानं सांगितलं. नाही रे, आता पोपट प्लास्टिकचा आहे. तर ऐक ना, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अजून एक आहेच का? एक पोपट आहे, एक पेरू आहे. पोपट पेरू का नाही खात? पोपट प्लास्टिकचा आहे ना. नाही रे, आता दोघंही प्लास्टिकचे आहेत. कळलं ऐक ना, मला. एक शेवटचा प्रश्न. अजून आहेच. हो. हा. एक पोपट आहे, एक पेरू आहे. हा. पोपट पेरू का नाही खात? मी हुशार आहे, दोन्हीही प्लास्टिकचे आहेत म्हणून. नाही रे, पोपटाचा आता खरोखरच मूड नाहीये. बेस्ट ऑफ लक. हो. आओ 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 त्या पोपटाचं नाव निलेश साबळे आहे का हो? नाही, कसं आहे ना पुष्कर दादा, निर्मितीताई, या शाळेमध्ये कोणी नवा आला काय आणि जुना आला काय, हे बहुतेक असं वरून शिकून पाठवलेलं. इथं आलं की याचा डब्बा गुल करायचा बाबा. पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, चिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याच मास्तर हे. अरे बापरे, हे काय आहे? हा कोण कोण खाणार? हा कोण कोण खाणार? काय काय स्वल्पविराम अल्पविराम काय? अरे असा दिसतो मी हे असं. अरे बापरे, हे काय आहे? मुलं गेली. हे घंटा वाजव शाळेची. हा. अरे शाळेची घंटा, रिटायर व्हायच्या का लवकर? शाळेची घंटा वाजव. मुलांनो मुलांनो, 1 2 3. गुरुजी गुरुजी त्यांना आवडते अंडा. गुरुजी गुरुजी प्यार के तूफानों में गिरे हम क्या करें. हे अरे काय जंगली माणसांसारखं करताय तुम्ही? हे जागेवर उभे राहा. काय झालंय तुमचं? ते पहा आहेत आमचे गुरुजी आणि त्यांना आवडते अंडा बुर्जी. अरे कोंबडीशिवाय दुसरं काही खात नाही मी. असो, नापास झालेल्या वर्गामध्ये तुमच्या मुलांचे स्वागत आहे आणि नापास करणाऱ्या गुरुजींचेही स्वागत आहे. हे, जास्त शहाणपणाला बोलायचं नाही माझ्याशी, समजलं? मला कळलेलं आहे तुम्ही नापास झालेला आहात अनेक विषयामध्ये. मला सांगा की तुमच्यामध्ये बीजगणितात कोण नापास झालं? अरे हे जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यासारखा काय हसतोय? ज्यांनी किती मार्क मिळाले तुला गणितात? एक मार्क मिळाला. 100 पैकी 1 मार्क. गणित तुझ्याकडनं चांगला करून घेईन मी, समजलं? हा. इतिहासात कोण नापास झालाय? शाबास. किती मार्क मिळाले? 0. काय वेगळाच इतिहास घडवला या बाईने. इतिहासाची नोंद ठेवेल. तुझं काय रे भाऊ, कुठल्या विषयात नापास झालास? ते नंतर जाऊ नये. कुठल्या विषयात नापास झालास सांग. अरे असं काय करतोय हा मुलगा? अहो गुरुजी, तो भूगोलात नापास झालाय. वा 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 वा. अरे मग तोंडाने बोल, भू राहील वरती आणि गोल पडेल खालती ना. असं काय करतोय? असो, हे तिन्ही विषय मी तुमच्याकडून व्यवस्थितरित्या करून घेईन आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील याची जबाबदारी मी स्वतः घेईन. आता मला सांगा, मराठी या विषयामध्ये कोण कोण नापास झालेले?
हा दोष तुमचा नाहीये, हा दोष तुमच्या जन्मदात्यांचा आहे. मी एक परिसंवाद आणि चर्चा आरंभेन त्यांच्या बरोबर. अरे तुम्ही ते इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना घालता म्हटल्यानंतर हे असं नाही का होणार? आज ही 3 मुलं नापास झाली, उद्या संपूर्ण महाराष्ट्र मराठीमध्ये नापास होईल. असं आता माझ्याकडून शिकून घ्या. अत्यंत सुंदररित्या मराठीचा पेपर कसा सोडवायचा हे मी तुम्हाला शब्दानं सांगतो. मराठीतलं काय अवघड जातं बाळ तू सांग? निबंध. म्हणजे व्याकरणातला भाग आहे हा, बरोबर? निबंध. आता निबंध कुठलाही विषय असू देत, आपण निबंध कसा तो पूर्ण करायचा याचं मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला देतो मी. म्हणजे बाळा फॉर एक्झाम्पल सांगतोय. तर साधारणपणे एक पक्षी आपण रोज पाहतो बघ, काय नाव असतं त्याचं? तो घुबड. काय? घुबड नाही, गिधाड. गिधाड. होय. तू गिधाड हा पक्षी रोज पाहतोस? नाही, तुम्ही वर्गात आले काय म्हणतो, येतो बघ गिधाड आलं. असं गिधाड फेकून मारी ना? गोंधळ रे, काय मुलांना शिकवायचं? अरे बाबा गिधाड लक्षात घे, आपण गिधाड रोज बघत नाही रे. तो असा असतो तो, असा कासव. कासव हा पक्षी आहे आणि आकाशात उडतो. अरे असं हे होतं रे, हेलिकॉप्टर पक्षी आहे का? अरे माझे विचार चक्र दाखवतो मी तुला. हेलिकॉप्टर कसं काढतोय? अरे त्याला असं ते हे असतं बघ, सोंड. पक्षाला सोंड असते. अरे तो हत्ती तो सोंड असते त्याला. तू काय तोंड वरगून सांगतेस मला सोंड म्हणून? अरे तो काळ्या रंगाचा असतो तो, काय तो? कावळा. तर काळ्या रंगाच्या कावळ्याचा रंग काय असतो? चुकतंय गणित माझं, परत चुकतंय. मध्ये मध्ये मला बोलू नका, डिस्टर्ब करू नका. कावळा पाहिला का रोज तुम्ही? कावळा. हा, तर कावळ्याला काय काय असतं? कावळ्याला 2 पंख असतात, बरोबर. 2 पाय असतात. बरोबर. कावळ्याला एक चोच असते, ती शाबास. काव काव करते. हे कळलं? होय. आता लक्षात ठेवायचं, हेच लक्षात ठेवायचं. कावळ्याला काय काय असतं म्हणल्यानंतर आई वडील बहीण भाऊ असतात, हे असलं काही लक्षात ठेवायचं नाही. निबंधात त्याला महत्व नसतं. ही 4 ओळी लक्षात ठेवायच्या. माझ्या नंतर म्हणायचं. म्हणा, कावळा काळा असतो. कावळा काळा असतो. कावळ्याला 2 पंख असतात. कावळ्याला 2 पंख असतात. शिवाय कावळ्याला 2 पायही असतात. शिवाय कावळ्याला 2 पायही असतात. कावळ्याला चोच असते. कावळ्याला चोच असते. आणि तो चोचीने तो कावळा बोलतो काय? काय काव म्हणतात काव कावळे? काय म्हणतात? काव काव. कावळे काय म्हणतात? बुबू. तू काय माझी परीक्षा घेतोस का काय तू? अरे कावळे भुबू वेगळं, भुबू वेगळं. गुरुजी, मला भूक लागली की माझ्या पोटात कावळे ओरडतात, भू. अरे मग त्यालाच काव तो म्हणाला ना. कावलो रे मी, तुम्हाला शिकून कावलो ऐकून. गुरुजी, कावळे काव काव करतात. हा, तर ही ओळ लक्षात ठेवायची. आणि म्हणून कावळा मला आवडतो. बस, निबंध संपला. एवढा निबंध लिहिला कावळ्यावरती की पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील. हो सर, हो. दरवेळेला काय कावळ्याचा निबंध नाही येत. अरे मग कुठलाही विषय दिला निबंधाला तरी ही 4 मुद्दे मांडायचे त्याच्यावर. उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. सांग बघू एखादा विषय सुचवा तुम्ही. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट सोपं आहे. हे बघ, बघतोस ना? हे बघ, 15 ऑगस्ट शक्यतो 14 ऑगस्ट नंतर येतो. हा, येतो तो. आणि बऱ्याचदा 16च्या आधीच तो संपतो. आणि विशेष म्हणजे तो ऑगस्ट महिन्यातच येतो बरं का. हा, हे लिहायचं सगळं. तर 15 ऑगस्टची गोष्ट. स्वच्छ युनिफॉर्म करून मी माझ्या शाळेच्या पटांगणावरती झेंडावंदनास गेलो असताना अचानक ऊन मला लागू नये म्हणून माझी नजर झाडाकडे गेली. झाडावर एक कावळा बसला होता. कावळा रंगाने, कावळ्याला 2 पंख असतात. कावळ्याला 2 पाय असतात. कावळ्याला 1 चोच असते. कावळा काव काव करतो. आणि म्हणून कावळा मला आवडतो.
संपला निबंध 100च्या 100 मार्क आहे का नाही? आहे का नाही? हे युक्त्या सगळ्या युक्त्या. कुठलाही विषय सांग, कुठला तू सांग. ऍक्सिडेंट सांग ना. तर 15 ऑगस्टची गोष्ट आहे. स्वच्छ युनिफॉर्म करून मी माझ्या शाळेच्या पटांगणात झेंडावंदनाला चाललो होतो. अचानक रस्त्यावर समोरून एक ट्रक आणि ट्रकच्या समोरून एक ट्रॅक्टर आला आणि धडाम असा आवाज झाला. तो अपघात पाहून शेजारीच असलेल्या झाडावर बसलेले काही कावळे काव काव करत उडाले. या कावळ्यांचा रंग हा शिवाय कावळ्यांना दोन शिवाय कावळ्यांना दोन शिवाय कावळ्याला एक आणि कावळा म्हणून कावळा 100 पैकी 150 मार्क इथले इथे घ्यायचे. युक्ती पाहिजे, युक्ती. आलं लक्षात? आता महत्वाचा प्रश्न. काल मी तुम्हाला होमवर्क करून आणायला सांगितलं होतं, आणलात का तुम्ही? चल सुरुवात कर, तू सांग, आणलास का होमवर्क? होय सर, होमवर्क करून घरूनच निघालो. बर, फुटपाथ वर अशी माझ्या हातात वही शाबास आणि मी येत होता शाबास. तर तेवढाच झाडावर उडून कावळा माझ्या खांद्यावर बसला वा. आणि त्याने वहीच नेली. हा, म्हणून कावळा मला आवडतो. अरे हे काय केलं तुम्ही? हा कावळा कुठून मध्येच आणला तुम्ही आता? कावळा कावळा बघून. कावळ्याचा? हे कोण कावळा रे तो? मला वाटतं तारीख तुमच्यासाठी आणि तुम्हा मुलांसाठी. ओ, या इकडे. चला. सिग्नलवर कावळा बसायच्या आत एवढ्या सुंदर परफॉर्मन्स साठी अजून एक गोष्ट.